कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना भाजपकडून ऑफर आणि धमक्याही येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। स्वतः अभिजित दिपके यांनी हा आरोप केलाय। दिपकेंच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। आले तुम्हाला किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। तुम्हाला ऑफर आली? चालू होतं, धमकी आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या। त्यांना असं वाटतं की अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काय बदनामी त्या ठिकाणी झाली, दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे। दिपकेजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे। त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आले ते पोलिसांना दाखवले पाहिजे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा हा आरोप, ज्या सत्ताधाऱ्यांविरोधात दिपकेंनी देशव्यापी आंदोलन उभं करत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं, त्याच भाजपकडून दिपकेंना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली जात असल्याचा दावा केला जातो। विशेष म्हणजे पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून धमक्या आल्याचाही गंभीर आरोप दिपकेंनी केला। भाजपकडून आई-वडिलांनाही धमकावण्यात आल्याचं अभिजित दिपके यांचं म्हणणं आहे। त्यांचे ऑफर आले तुम्हाला किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। तुम्हाला ऑफर आली? धमकी चालू होतं, धमकी आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे। ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं, पण हो, आई बाबाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी। तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? अभिजित दिपकेंच्या आरोपानंतर विरोधकांनीही भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली। दिल्लीतील आंदोलनामुळे झालेली बदनामी झाकण्यासाठी अभिजित दिपकेंना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। त्यांना असं वाटतं की अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काय बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाही तर तुला हे बघतो, तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठंतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू, असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी। पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे। अभिजित दिपकेंच्या भाजपकडून ऑफर आणि धमक्या येत असल्याच्या आरोपावर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला। अभिजित दिपके यांना भारतीय जनता पार्टीने कुठलीही ऑफर दिली नाही। ते कुठल्या पक्षाचं काम करतायत हे आपण दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये जाऊन बघितलं। माझा अभिजित दिपकेंना सवाल आहे, तुम्ही आम आदमी पार्टीच्या विरोधात एक तरी आवाज उठवणार आहेत का? पंजाबमध्ये पेपरफुटी झाली, पंजाबच्या पेपरफुटीच्या विरोधात अभिजित दिपके यांना प्रश्न विचारला तर ते पळ काढतायत। त्या पेपरफुटीच्या विरोधात अभिजित दिपके यांच्या CJP पार्टीने आंदोलन करायला पाहिजे, परंतु त्यांना फक्त भारतीय जनता पार्टीचा विरोध करायचा आहे। भारतीय जनता पार्टी कोणालाही धमक्या देत नाही, धमक्या देणं आमचं काम नाही। आणि दिपकेजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे। त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आले ते पोलिसांना दाखवले पाहिजे। महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि देशाची पोलीस ही सक्षम आहे। दिल्लीतील आंदोलनाच्या यशामुळे अभिजित दिपकेंचं नाव देशभरात पोहोचलंय। त्यामुळे या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होऊ शकतो। मात्र पक्षप्रवेशासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप दिपकेंनी केल्यानं राजकारण तापलंय। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।